मित्रांनो, IAS, IPS, डेप्युटी कलेक्टर, DYSP सगळ्या अधिकाऱ्यांना जेव्हा आपले तरुण मुलं किंवा तरुण मंडळी जेव्हा त्यांच्याकडे पाहतात, तर त्यांच्याकडनं इन्स्पायर होतात. मला पण अधिकारी व्हायचं आहे, मला पण IAS ऑफिसर व्हायचं आहे, मला पण पोलिसमध्ये एक मोठ्या स्तरावर काम करायची इच्छा आहे. असे खूप स्वप्न मुलं 11वी-12वी नंतरच पाहतात. आणि या परीक्षेसाठी जी मूळ एलिजिबिलिटी आहे, ती म्हणजे पदवी. मग जी मुलं 12वी होतात, त्या 12वी झाल्यानंतर मला याची परीक्षेची तयारी करणं योग्य आहे का? किंवा या परीक्षेची तयारी करता येईल का? अशा भरपूर प्रश्नांना आन्सर देण्यासाठी आज आपण व्हिडिओ आणलेला आहे. आणि म्हणून आज आपला जो व्हिडिओचा अजेंडा आहे, तो म्हणजे आफ्टर 12th 12वी नंतर UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करू शकतात का? करणं योग्य आहे का? आणि तर ती जर करायची असेल तर कशी करावी? या सगळ्या प्रश्नांना एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला यावी, त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी आणलेला आहे. माझा जो हा व्हिडिओ आहे, तो सगळे विद्यार्थी जे 12वी करत आहात किंवा जे 12वी आता उत्तीर्ण झाले आहे आणि कुठेतरी स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना कॉम्पीट करायची इच्छा आहे, ते मुलंही पाहू शकतात. त्याचबरोबर माझा व्हिडिओ जे पालक मंडळी आहे, जे जे विद्यार्थी आपल्या घरी इच्छा दाखवतात, की मला ही परीक्षा द्यायची आहे. तर हा व्हिडिओ सगळे पॅरेंट्स सुद्धा पाहू शकतात. कारण यामध्ये मी सगळ्यांना उद्देशातून तुम्हाला एक राइट डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि या परीक्षेची तयारी कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. आणि आजचा आपला व्हिडिओचा अजेंडा परत मी सांगतो, की 12वी नंतर UPSC आणि MPSCची तयारी कशी करावी? सर्वात पहिले प्रश्न, की 12वी नंतर लगेच या परीक्षेची तयारी करणं योग्य असेल का? तर त्याचं उत्तर थोडक्यात असेल, हो योग्य असेल. का बरं मी असं म्हणतोय? बघा, ही जी परीक्षा आहे, ही अधिकारी होण्याची परीक्षा आहे. आणि अधिकारी होण्यासाठी जी एलिजिबिलिटी आयोगाने सांगितलेली आहे, म्हणजे ज्या संस्थेने UPSC आणि MPSC या एक संस्था आहे आणि हे नागरिक सेवा सारख्या मोठ्या-मोठ्या परीक्षा घेतात. तर 12वी नंतर जर तुम्हाला या परीक्षेची तयारी करायची असेल, तर तुम्ही डेफिनेटली परीक्षेची तयारी करू शकतात. कारण या परीक्षेची जी एलिजिबिलिटी आहे, ती एलिजिबिलिटी म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन आहे. त्या ग्रॅज्युएशनमध्ये ना टक्केवारी मागितली जाते, ना कोणत्याही पद्धतीचं स्पेसिफिक ग्रॅज्युएशन मागितलं जातंय, की हा मुलगा इंजिनिअरच असावा, हा मुलगा मेडिकलच असावा, हा BComच असावा, हा BAच असावा, असं काहीही सांगितलेलं नाहीये. आणि या परीक्षेमध्ये जे विषय आहेत, हे सगळेच्या सगळे ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट आहे, जे कधीतरी आपण 10वीच्या आधी, 12वीच्या आधी आपण वाचले असेल. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र यासारख्या विषयांना आपल्याला इथे सामोरे जायचं आहे. आणि म्हणून तुम्ही 12वी नंतर या विषयाला वाचू शकतात. आणि 12वीच्या नंतर आपण जेव्हा एका पदवीला ॲडमिशन घेतो, तर पदवी कमीत कमी 3 वर्षाची असते. काही 4 वर्षाची आहे, जसे इंजिनिअरिंग, काही 5 वर्षाचे आहेत, जसं आर्किटेक्चर, काही 5 पेक्षा अधिक आहे, जसं मेडिकल, काही 3 वर्षाचेच आहेत, जसं BSc, BA. तर 3 वर्ष तरी मिनिमम कालावधी आपल्याला मिळतो आणि ग्रॅज्युएशनमध्ये खूप वेळ आपला वाया जातो. तर तो वेळ जर आपण चांगल्या पद्धतीने वापरला, तर आपल्याला या परीक्षेमध्ये यश येण्याची खूप शक्यता आणि दाट शक्यता असू शकते. आणि म्हणून 12वी नंतर या परीक्षेची तयारी करता येते का? तर त्याचं एका वाक्यात उत्तर आहे, याची तयारी करता येते. तर आता एक बेसलाईन आपली ठरली, की ही तयारी आपल्याला करता येते. त्याच्यानंतर या परीक्षेसाठी आपला एक इनिशिएटिव्ह आहे. व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी तुम्हाला त्या इनिशिएटिव्ह बद्दल सांगणार आहे. त्या इनिशिएटिव्हचं नाव आहे निर्माण. MPSC किंवा राज्य सेवेसाठी हा एक आपला इनिशिएटिव्ह असेल. आणि हा इनिशिएटिव्ह कसा असेल, त्याचं थोडक्यात सगळं इंट्रोडक्शन मी या व्हिडिओ थ्रू सांगणारच आहे. आणि त्याचबरोबर UPSCसाठी सुद्धा एक बेसिक फाउंडेशन बॅच असेल, तिचं नाव सुद्धा निर्माणच आपण ठेवलेलं आहे. आणि या दोन्ही बॅचेस आपले साधारणपणे एप्रिल महिन्यापासून यांची सुरुवात होते, 6 एप्रिलपासून, आणि UPSCची सुद्धा 6 एप्रिलपासून. तर या 2 वेगळ्या बॅचेस आहेत. तारीख मात्र एकाच दिवशी आपण सुरुवात करतोय. इंग्लिश, मराठी मीडियममध्ये या बॅचेस आपल्या होणार आहेत. आपल्या क्लासचे डायरेक्टर आदरणीय विशाल बेदुरकर सर, जे स्वतः
महाराष्ट्रामध्ये एक अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या मेंटरशिपच्या अंडर, त्यांच्या डायरेक्शनच्या अंडर या बॅचेस कंडक्ट करणार आहोत. या बॅचेसमध्ये जवळजवळ 10 अनुभवी फॅकल्टीचे योगदान असेल आणि एक विद्यार्थ्याला कशा पद्धतीने घडवलं पाहिजे की तो त्या परीक्षेसाठी योग्य त्याची तयारी होईल, या बॅचेसचा पर्पज असेल. तर या बॅचेस बद्दल तुम्हाला परत व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगेल, पण ही एक इनिशिएटिव्ह आपली आहे, थोडंसं लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर आजचा जो आपला टॉपिक चालू आहे की 12वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी आपल्याला जर करायची असेल तर मार्गदर्शन कार्यक्रम किंवा एखादा मेंटरशिप प्रोग्राम कसा असेल, विद्यार्थी आणि पालकांसाठी सुद्धा मार्गदर्शन असणं गरजेचं आहे आणि योग्य दिशा कशी असेल हे सगळ्याच्या सगळे या व्हिडिओ थ्रू मी डिस्कस करणार आहे. आता जेव्हा पण आपण स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये पाहतो तर सर्वात एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी जेव्हा चालू होते तेव्हा 12वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी हा एक बेसिक फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन असतो, FAQs. त्याच्यानंतर अनेक विद्यार्थी सुद्धा हे विचारतात की एक्झॅक्टली कोणता कोर्स घ्यावा सर. मी ग्रामीण भागातनं शिकलेलो आहे, मी मराठीतनं शिकलेलो आहे, मी इंग्लिश मीडियम मधनं शिकलेलो आहे. साधारणपणे तुम्ही काय करू शकता, आता तुम्ही स्वतःचा एक काहीतरी निर्णय घेतात, पण तो निर्णय योग्य आहे का नाही माहित नाही. असं काहीच नाही की मराठीमधनं तुम्ही शिकले म्हणजे MPSCच करावी. तुम्ही UPSC सुद्धा पास करू शकता. असं काही नाहीये की इंग्लिश मधनं शिकलं की मी UPSCच करेल. कदाचित त्या मुलाची क्षमता नसेल आणि तो MPSCची परीक्षा होऊन तिथनं काहीतरी पोस्ट त्याने काढून घेतली, तेही योग्य दिशा राहील. मग ती योग्य दिशा असणं गरजेचं आहे. म्हणून कोणता कोर्स घ्यावा याला सुद्धा एक महत्वाचं आन्सर विद्यार्थ्यांकडे असलं पाहिजे. तयारी कधी सुरू करावी, 12वीच्या नंतर कधीपासून साधारणपणे वाचन केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीचं वाचन केलं पाहिजे, हा एक बेसिक क्वेश्चन असतो, ह्यालाही आन्सर करूया. आणि कोणती पुस्तकं वाचावी हा सुद्धा एक बेसिक फाउंडेशनल क्वेश्चन आहे. मग या सगळ्याच्या सगळ्या फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्सला जर आपण पाहिलं तर हे जर तुमचे क्लिअर आउट होत गेले तर तुम्हाला परीक्षा योग्य दिशेने त्याची तयारी करण्यास तुम्ही काय होणार, प्रोसीड करणार. तुम्ही योग्य दिशेने पुढे जाल आणि पुढे जाऊन जेव्हा तुम्ही परीक्षेला ऍक्च्युअली द्याल तेव्हा तुम्हाला ती परीक्षा चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट करता येईल. आणि चांगली अटेम्प्ट करणं हेच महत्वाचं आहे, कारण चांगला अटेम्प्ट म्हणजेच तो यशाची एक आपण म्हणू सर्वात महत्वाचा फॉर्म्युला आहे. आणि म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचे की हे सगळेचे सगळे जे प्रश्न आहेत एक एक करून जितकं त्याचं डीप तुम्हाला मला सांगता येईल सगळंच्या सगळं मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर मित्रांनो, 12वी नंतर तयारी सुरू करण्याचे जे फायदे आहेत ते फायदे आपण सर्वात पहिले बघून घेऊया. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की UPSC आणि MPSC मध्ये जी अवघड गोष्ट आहे ना, ती अवघड गोष्ट एक आहे आणि ती म्हणजे सिलेबस भरपूर मोठा आहे. पण UPSC MPSCचा जो सिलेबस आहे किंवा जे टॉपिक्स आहेत किंवा जे विषय आहेत ते विषय एखाद्या 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना समजू शकतात याच लेवल ऑफ डिफिकल्टीचे आहे. म्हणजे यामध्ये फार असे रॉकेट सायंटिफिक गोष्टी नाही किंवा यामध्ये अशा गोष्टी नाही ज्या खूप अवघड आहे जे तुम्हाला समजणार नाही. समजून दिलं तर सगळं समजतं. फक्त यामध्ये विषय भरपूर आहे, त्याचा आवाका मोठा आहे, त्याचा स्कोप मोठा आहे आणि त्यामुळे ती परीक्षा तिथे थोडासा आपल्याला कव्हर करण्यासाठी योग्य वेळ द्यावा लागतो. तुम्ही पाहत असाल की जेव्हा पण एखादा मुलगा UPSC किंवा MPSC ची परीक्षा पास होतो आणि तो 22, 23, 24 वर्षाचाच असतो, तर असे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी 22, 23, 24 वर्षात क्वालिफाय होता जरूर, पण त्याच्या आधी त्यांनी जो काळ त्या अभ्यासात टाकलेला असतो तो काळ जर तुम्ही पाहिला तर तो मोठा असतो. एखादा मुलगा एखादी मुलगी 22-23 वर्षात जर IAS होत असेल, डेप्युटी कलेक्टर होत असेल, DYSP होत असेल, 21 वर्ष तर UPSCचं क्वालिफाईंग एजच आहे. मग 22 वर्षात कसं होतं? मग लगेच 21 वयात चालू केलं आणि 22 वर्षात तो किंवा ती क्वालिफाय झाली का? नाही. घरनं मार्गदर्शन असतं, त्याचा अवेअरनेस असतो. साधारणपणे 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर पासून त्याची सुरुवात केलेली असते आणि मग तेव्हा 21-22 वर्षात ते यश मिळत असतं. आणि त्यामुळे तुम्हाला जर सांगायचं असेल तर पदवीचे 3 ते 4 वर्ष आपल्याला उपलब्ध असतात. पदवीचं असं वय आहे किंवा
हे मुलांच्या मुलींच्या आयुष्यामध्ये असं वय आहे ज्यामध्ये ते आपण म्हणू थोडंसं मोठ्या गटात ते त्यांचं एक ट्रान्सफर होतात. 12वी पर्यंत कदाचित त्यांचं एक शालेय जीवन असेल, हायस्कूलला ते असतील आणि मग त्या हायस्कूल पासून ते साधारणपणे ॲक्चुअली कॉलेजच्या युगात त्यांचा प्रवेश असतो. म्हणून फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर या वयात भरकटण्याची खूप जास्त संधी असते. मग मी म्हणतो की कॉलेजला जात असताना कॉलेजचं आयुष्य तुम्ही एन्जॉय करावं, कारण कॉलेज परत आयुष्यात कधी होत नसतं. ते वय परत कधी येत नसतं. पण कॉलेजचा जर तुम्ही टाईम पाहिला तर कोणतंही कॉलेज साधारणपणे 6 ते 7 तासाच्या वर नसतं. हा मेडिकलचे कॉलेजेस जास्त असतील. पण 6 ते 7 तासाच्या नंतर दिवसाचा जर तुम्ही कालावधी पाहिला, तर 24 तास 6 तास झोपण्यात गेले. 6 ते 7 तास जर आपण म्हणू कॉलेज आणि तुमच्या अकॅडमिक्समध्ये गेले, 8 तास गेले, तर बाकीचा वेळ तुम्ही परीक्षेची, कॉलेजच्या परीक्षेची फार तयारी करत नसतात. तुम्ही काहीतरी दुसरंच एक्स्ट्रा करिक्युलर करत असतात किंवा काहीतरी वेळ हा खूप वाया जात असतो. या वेळेमध्ये मी म्हटलं, की कॉलेजचं आयुष्य एन्जॉय करायला जर 3-4 तास जरी दिले, तर बाकीचे 3-4 तास जरी तुम्ही 3-4 वर्षात काढले, तर हा खूप मोठा काळ येतो. आणि 3-4 वर्ष जर मी म्हटलं, तर पदवीचे हे खूप चांगले तुमच्याकडे काय असतात, अवेलेबल असतात. मग यामध्ये तुम्ही हळू बेसिकपासून तयारी सुरू करू शकतात. बेसिक संकल्पना मजबूत करण्यासाठी हा पुरेसा वेळ आहे. कारण मी ऑलरेडी सांगितलं, की परीक्षेमध्ये जे विषय आहेत, ते विषय कोणालाही समजतील असे आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हॉल्व झाले, आता जिओग्राफी, भूगोल आपण कधी शिकलो नाही का? 10वी पर्यंत भूगोल केलाच की. तोच भूगोल पुढे आपल्याला फक्त थोडासा चांगला करायचा आहे. तोच भूगोल आपल्याला पुढे थोडासा चांगला असा त्याला पक्का करून घ्यायचा आहे. इतिहास शिकलोच की नाही? तोच इतिहास पुढे आपल्याला चांगला करून घ्यायचा आहे. म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की बेसिक संकल्पना मजबूत करण्यासाठी तुमच्या पदवीचा एक योग्य वेळ तुम्ही वापरू शकतात. अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घेता येतो. कारण की एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीने सबस्क्राईब्ड सिलेबस दिलेला आहे. हे मुद्दे करायचे आहेत. ते मुद्देच फक्त आपल्याला तेवढे कव्हर करायचे असतात. जरी पण मी म्हटलं ते मुद्देच तेवढे कव्हर करायचेत, तरी पण तो सिलेबस मोठा आहे, वास्ट आहे. तो कव्हर करायला म्हणजे एखादा मुलगा जर खूप सिरियसली आणि सिन्सिअरली जर तयारी करत असेल, तर तो कव्हर करायला कमीत कमी 1 वर्षाचा कालावधी लागतोच. आणि 1 वर्ष जेव्हा मी म्हणतो, तेव्हा त्या मुलाने दररोज 8 ते 10 तास देणं आणि ते पण प्रोडक्टिव्ह देणं काय आहे? गरजेचं आहे. मग त्या एका वर्षातच जर त्याला कव्हर करायचं असेल, मग त्याने सगळ्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. आणि कदाचित एका वर्षामध्ये त्याची समज चांगली जर झाली नसेल, तर परीक्षा व्यवस्थित त्याला जाणार पण नाही. पण 3-4 वर्षामध्ये जर हळू एक-एक सब्जेक्ट आपण जर घेऊन गेलो, तर एका वर्षाची तयारी आणि 3-4 वर्षाची तयारी ही 3-4 वर्षाला त्याला कोणतीही तोड येत नाही. आणि म्हणून 12वी नंतर जर तुम्ही पाहिलं, तर 12वी नंतर तुम्हाला पदवीचे सगळेच्या सगळे वर्ष सिलेबस समजून घेण्यासाठी काय येतात? कामात येतात. घाई न करता टप्प्याटप्प्याने तयारी करता येते. आता तुम्हाला माहीत असेल, की क्रिकेट जगातले सर्वात मोठे क्रिकेटर सचिन तेंडुलकर आहे. आणि सचिन तेंडुलकरांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं होतं, की यूथ जो आहे, तरुण वर्ग जो आहे, तो काय म्हणतो? आय वॉन्ट इट राइट नाउ. है ना? आय वॉन्ट इट राइट नाउ. मग सचिन तेंडुलकर म्हणतात, हे असं होऊच शकत नाही. एखादी गोष्ट यू कॅन आयदर हॅव इट राइट ऑर यू कॅन आयदर हॅव इट नाउ. म्हणजे एखादी गोष्ट चांगली जर करायची असेल, तर ती लगेच मिळणारच नाही. आणि म्हणून 3-4 वर्षाचं हे जे सातत्य आहे, करणं गरजेचंच आहे. मग एवढे महान खेळाडू जर आपल्याला हा संदेश देत आहे, तर हे लेसन्स आपल्याला इम्प्लिमेंट करायला नको का? आणि म्हणून जर आपण पाहिलं, तर घाई न करता टप्प्याटप्प्याने ही काय करता येते? तयारी करता येते. अर्ली प्रिपरेशन म्हणजे हायर सक्सेस ऑफ चान्सेस आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, पदवीच्या नंतर जे इम्पोर्टंट वर्ष आहे, पदवीचे, ग्रॅज्युएशनचे, हे ग्रॅज्युएशनचे वर्ष तुमच्या प्रोडक्टिव्हिटीसाठी, तुमच्या अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे वर्ष आहे. आणि म्हणून 12वी नंतर ही तयारी तुम्ही चालू करावी, हे एक सजेस्टेड आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं, तर यू-पी-एस-सी म्हणजे ॲक्चुअली काय? थोडक्यात हे बघून घेऊया.
यूपीएससी ही कोणतीही परीक्षा नाही बरं का. यूपीएससी एक संस्था आहे आणि तिचं नाव आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. भारतीय लोकसेवा आयोग असं त्याला मराठीतनं म्हणतात. आणि या परीक्षेमधनं जे क्वालिफाय होतात ते देशातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी निवडले जातात. म्हणजे साधारणपणे ऑल इंडिया सर्व्हिसेस असं म्हणता येईल त्याला. त्याला इनफॉर्मली सुपर क्लास पण म्हणतात. एक क्लास 1, क्लास 2 असं जे आहे ना, तर क्लास 1च्या वर सुपर क्लास इनफॉर्मली म्हणतात त्याला. पण हे ऑल इंडिया सर्व्हिसेस ह्याला फॉर्मली किंवा आपण औपचारिक पद्धतीने म्हणतो, ज्याच्यामध्ये IAS येतो, IPS येतो, इंडियन फॉरेन सर्व्हिस येतो, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस IFOS असं पण येतं. त्याच्यानंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस येतात. याचबरोबर एवढेच पद नाही तर 23 पदांपर्यंत तुम्हाला या परीक्षेच्या थ्रू अचीव करता येतात. आता ते सगळं पदसंख्या कोणकोणते पद आहेत ते ऑफिशियल एका वेबसाईटवर आपल्याला तिथे मिळतात. त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहे. तुम्हाला UPSC MPSC बद्दल जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या YouTubeला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा. कधी पण तुम्हाला वेळ असेल तेव्हा आपल्या YouTubeच्या व्हिडिओज थ्रू तुम्ही स्क्रॉल करा, त्यांना पाहून घ्या आणि या सगळ्या परीक्षांची जितकी माहिती तुम्हाला गोळा करता येईल तितकी गोळा करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कुठेही तुम्ही कोणत्याही संस्थेला जर जोडले किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये कोणत्याही क्लासला तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला एक प्राथमिक माहिती असेल आणि एकदम तुमची स्टार्ट 0 पासून होणार नाही. काहीतरी तुमची एक समजूत त्या परीक्षेबद्दल असेल आणि मग तुम्हाला पुढे जाता येईल. तर UPSC ही एक संस्था आहे आणि ही संस्था नागरिक सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेससाठी काय करत असते, परीक्षा घेत असते. ही संस्था फक्त एवढीच परीक्षा घेत नाही, ही इंजिनिअरिंगची पण परीक्षा घेते, ही NDAची पण परीक्षा घेते. अशा इतर एक्झाम ही UPSC घेत असते. पण तिची सर्वात मोठी परीक्षा म्हणजे नागरिक सेवा, सिव्हिल सर्व्हिसेस. तर UPSC मधनं या पोस्टला आपल्याला जाता येतं. त्याच्यानंतर MPSC सुद्धा कोणती परीक्षा नाही. MPSC पण संस्था आहे. पण ही महाराष्ट्राच्या स्तरावर काम करणारी संस्था आहे. याच्यामधनं सुद्धा खूप हायर पोस्ट आपल्याला क्लास 1 आणि क्लास 2च्या पोस्ट या परीक्षेतनं आपल्याला पास करता येतात. आता तर गंमत अशी झाली आहे की 2025 पासून UPSCचा जसा अभ्यासक्रम आहे तसाच MPSCचा सुद्धा आलेला आहे. म्हणून एकाच अभ्यासक्रमातून दोन्ही परीक्षा आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय करता येतात, अटेम्प्ट करता येतात. आता क्लास 1च्या या सुद्धा मोठ्या पोस्ट आहेत. जसं फॉर एक्झाम्पल उपजिल्हाधिकारी, त्याला आपण डेप्युटी कलेक्टर असं म्हणतो. त्याच्यानंतर DYSP डेप्युटंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस असं म्हणतो. तहसीलदार, गटविकास अधिकारी असे अनेक काही पोस्ट या MPSCच्या परीक्षेमध्ये आपल्याला काय करता येतात, देता येतात. मग 12वी नंतर तुम्ही MPSC आणि UPSCची तयारी एकत्रितपणे करू शकतात. आणि कोणत्या परीक्षेची, नागरी सेवेची, सिव्हिल सर्व्हिसेस असं त्याला आपण इंग्लिशमधनं म्हणतो. तर UPSC आणि MPSCची परीक्षा नाही तर सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा आहे, हा पहिल्यांदा तुम्हाला समज असणं गरजेचं आहे. आता या दोन्ही परीक्षेमध्ये आपण जर पाहिलं तर साधारणपणे आपल्याला कोणकोणत्या विषयांना प्रिपेअर करावं लागतं. हे सगळे जे विषय आहेत हे सगळे विषय छोटे छोटे घटक आहेत. पण UPSC आणि MPSCच्या परीक्षेमध्ये या सगळ्या विषयांना एक नावाने संबोधलं जातं आणि ते नाव आहे GS, जनरल स्टडीज. त्याला आपण मराठीतनं सामान्य अध्ययन असं म्हणतो. तर या सामान्य अध्ययन किंवा जनरल स्टडीज मध्ये जे मुख्य विषय आहेत ते साधारणपणे इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र त्याला म्हणता येईल, याला इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक्स असं म्हणतो, राज्यशास्त्र, राज्यव्यवस्था त्याला इंग्लिशमध्ये आपण पॉलिटीचा अभ्यास असं म्हणतो, पर्यावरण एन्व्हायरमेंट असं त्याला आपण म्हणतो, आणि चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स त्याला असं म्हणतो. साधारणपणे हे सगळेचे सगळे विषय आपल्याला करावे लागतात. त्यामध्ये मुख्य काही विषयांचं नाव मी घेऊन आलेलो आहे. तुम्ही जशी परीक्षेची तयारी सुरुवात करणार तसं तुम्हाला अजून कोणकोणते विषय हे सुद्धा समजायला लागेल. आणि त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे सगळेचे सगळे विषय आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याला साधारणपणे जनरल स्टडीजचा अभ्यास असं म्हणतो किंवा त्याला आपण सामान्य अध्ययनाचा अभ्यास असं त्याला आपण म्हणतो. आणि या सगळ्या विषयांना आपल्याला सखोल जो आयोगाने म्हणजे UPSC किंवा MPSC यांना आयोग आपण म्हणतो, जो आयोगाने आपल्याला सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस
आपल्याला कव्हर करायचा असतो आणि तो थोडाफार नाही, तो मोठा सिलेबस आहे. त्यामुळे कव्हर करायला, वाचायला, नोट्स काढायला वेळ लागतो आणि म्हणून 12वी नंतर जर तुम्ही खरंच या गोष्टीबद्दल सीरियस असाल, तर तुम्ही याचा नक्की एक दृढ निश्चय करून याची तयारी तुम्ही काय करू शकता, त्याची सुरुवात करू शकतात. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर UPSC किंवा MPSC ही जी परीक्षा आहे, या परीक्षेचे टप्पे असतात. म्हणजे ही परीक्षा करायलाच जवळ-जवळ 1 वर्षाचा कालावधी लागून जातो. कोणकोणते टप्पे आहेत? तर ह्याचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा ज्याला आपण पूर्व परीक्षा असं म्हणतो. या पूर्व परीक्षेमधनं मॅक्सिमम लोक याचा फॉर्म भरतात. म्हणजे तुमच्या परीक्षेचा फॉर्म भरणं म्हणजे या परीक्षेला जाणं, पूर्व परीक्षेला प्रिलिम्सचा आपण काय म्हणणार आहोत, पेपर देणे. आता प्रिलिम्सचा जो पेपर आहे, हा प्रिलिम्सचा पेपर आपल्याला 2 पेपर आहेत आणि ही 1 दिवसाची परीक्षा आहे. 1 दिवसाची परीक्षा आहे. आता ही प्रिलिम्स जे पास होतात ते मग मुख्य परीक्षेला जातात आणि मुख्य परीक्षेला गेल्यानंतर या मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या मुख्य परीक्षेमध्ये साधारणपणे मॅक्सिमम मुलं गाळले जातात. ही एक साधारणपणे स्क्रीनिंग टेस्ट आहे, सिलेक्शनची टेस्ट आहे. यातलं काही गट किंवा यातले काही मुलं जे खूप जास्त मार्क घेतील ते मुख्य परीक्षेला जातील. आणि ही जी परीक्षा आहे, पूर्व परीक्षा, ही 1 दिवसाची परीक्षा आहे. मात्र ही मुख्य परीक्षा, इथे तुम्हाला आता उत्तर लेखन करायचं आहे आणि उत्तर लेखन करायचं असेल तर साधारणपणे इथे तुम्हाला 9 पेपर द्यावे लागतात आणि ही 9 पेपर तुम्हाला साधारणपणे 5 दिवस लिहावे लागतात. आणि म्हणून मुख्य परीक्षा ही 5 दिवसाची एक मोठी अशी स्टेज आहे आणि ही 1750 मार्काची स्टेज आहे आणि हिची तयारी सर्वात महत्वाचा वेळ आपल्या आयुष्याचा किंवा आपल्या प्रिपरेशनचा घेते. आणि मग जे मुख्य परीक्षा पास होतात मग ते मुलाखतला जातात. मग काही मुलं मागे राहून जातात आणि मग मुलाखतला जातात आणि इंटरव्ह्यू होते आणि मग इंटरव्ह्यू मधनं मग तुमचं फायनल सिलेक्शन होतं. अशी ही परीक्षेची प्रक्रिया आहे आणि मग तुमचे जे फायनल मार्क्स आहेत हे या 2 परीक्षेचे टोटल घेतले जातात. म्हणजे इंटरव्ह्यूचे आणि मुख्य परीक्षे आणि मग तुमचा रिझल्ट लावला जातो. म्हणजे UPSC आणि MPSC ची परीक्षा जर पास करायची असेल तर या 3 टप्प्याने जावं लागतात. हा टप्पा झाल्यानंतर 4 महिन्यानंतर हे, हा टप्पा झाल्यानंतर 4 महिन्यानंतर हे आणि त्याच्यानंतर 3 महिने म्हणजे 4 अधिक 4 8 अधिक 3 साधारणपणे 11 आणि मग साधारण 1 महिन्याने रिझल्ट, असं 12 ते 13 महिने परीक्षा संपवायलाच लागून जाते. आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की खूप मुलं ह्याला प्रयत्न करतात, खूप मुलं जिद्दीने करतात, पण खूप मुलं अयोग्य दिशेने हे प्रिपरेशन करत असतात. आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे सगळेचे सगळे टप्पे जर आपल्याला पार करायचे असेल तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची तयारी लागते. त्याच्यानंतर पूर्व परीक्षा जी आहे, या पूर्व परीक्षेमध्ये मी तुम्हाला सांगितलं 2 विषय आहेत. एक आहे मुख्य पेपर, त्याला आपण जनरल स्टडीजचा पेपर असं म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स चूज करायचे आहेत, बहुपर्यायी प्रश्न, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. आणि दुसरा पेपर तुमच्या गणिताचा आहे किंवा त्याला सीसॅटचा पेपर असं म्हणतो. या 2 पेपरला तुम्हाला काय करायचं असतं, याची तयारी करायची असते. मग ही पूर्व परीक्षा तुम्ही पास झाले की मग पूर्व परीक्षे नंतर तुम्ही मुख्य परीक्षेला जाता. तर मुख्य परीक्षेसाठी उमेदवार निवड करणे हा पूर्व परीक्षेचा काय असो, उद्देश असतो. आता इथे दिसतोय तुम्हाला जनरल स्टडीजचा पेपर, पण इथे तुम्हाला साधारणपणे 7 विषय प्रिपेअर करायचे आहेत. इतिहास, भूगोल वगैरे याच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कोणते विषय आणि किती वेटेज, याच्यासाठी एक आपला YouTube व्हिडिओ पण आहे, त्यालाही तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर हा जो पेपर आहे सीसॅटचा, हा सीसॅटच्या पेपरमध्ये परत 3 विषय आहे. एक आहे तुमचा रिझनिंगचा, एक आहे तुमचा मॅथ्सचा आणि एक आहे तुमचा उतारे किंवा कॉम्प्रिहेन्शनचा. असे 3 विषय आहेत आणि 7 अधिक 3 असे 10 विषयांची तयारी तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी तयारी करावी लागते. त्याच्यानंतर पूर्व परीक्षेनंतर मग तुम्ही जातात मुख्य परीक्षेला आणि मुख्य परीक्षा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली की 5 दिवसाची परीक्षा आहे आणि 5 दिवसाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला
परीक्षेची रचना जर समजून घ्यायची असेल तर तुम्हाला एकूण पेपर आहेत 9. किती आहेत? 9. भाषेविषयीचे 2 पेपर आहेत. एक मराठीचा असतो किंवा इथे जर तुम्ही UPSC ला गेले तर इथे हिंदी पण आपल्याला घेता येते आणि एक इंग्रजीचा असो. हे पेपर भाषेचे विषय आहेत. त्याच्यानंतर सामान्य अध्ययनाचे विषय जे आहेत त्याच्यामध्ये एक कंप्लीट पेपर निबंधाचा आहे. त्याच्यानंतर सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3 म्हणजे जनरल स्टडीज आणि सामान्य अध्ययन 4 असे 4 पेपर आहे. प्रत्येक पेपर 3-3 तास लिहावा लागतो आणि मग एक वैकल्पिक विषय सुद्धा आपल्याला निवडावा लागतो मुख्य परीक्षेला आणि त्याचे सुद्धा 2 पेपर असतात. विषय एकच, त्याचे पेपर मात्र 2. तर असं जर तुम्ही पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पेपर तुम्हाला साधारणपणे 5 दिवसामध्ये काय करायचे असतात? अटेम्प्ट करायचे असतात. तेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी क्वालिफाय होतात. आणि ह्याचा एक खूप वास्ट सिलेबस आहे जो आपल्या प्रिपरेशनचा मोठा भाग असतो. त्याच्यानंतर एकदा तुम्ही मुख्य परीक्षा पास झाले की मग तुमची मुलाखत किंवा इंटरव्ह्यू होते, ज्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते. तुम्ही डिसिजन कसे घेतात, तुमच्यात आत्मविश्वास आहे का नाही, बोलतात कसं, तुम्ही कशा पद्धतीने लोकांशी इंटरॅक्शन करतात, तुमच्या कम्युनिकेशन कसं आहे. म्हणजे प्रशासनामध्ये एखाद्या IAS ऑफिसरची मी निवड केली तर तो 4 लोकांशी बोलू शकतो का, योग्य तो पत्रव्यवहार करू शकतो का, योग्य तो संभाषण करू शकतो का, हे सगळंच्या सगळं तुमच्या मुलाखतीतनं काय केलं जातं? रिफ्लेक्ट केलं जातं. आणि म्हणून या तिन्ही टप्प्यांना आपल्याला काय करायचं आहे? प्रिपेअर करायचं आहे. आता या परीक्षेसाठी एलिजिबिलिटी पदवीची कोणती निवड करता येईल? तर कोणतीही निवड करता येईल. तुम्ही पदवी फुल टाइम करता तरी चालेल. तुम्ही एक्सटर्नल करताय, सर मी एक्सटर्नल घेतलं ऍडमिशन तरी चालतं. फक्त इकॉनॉमिक्सला मुक्त विद्यापीठातनं मी सर माझी डिग्री पूर्ण करतोय, काही प्रॉब्लेम नाही, तरीही चालतं. तुम्ही BA असू द्या, BCom असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, मेडिकल असू द्या, कोणत्याही पद्धतीची तुमची पदवी असू द्या, तुम्हाला या परीक्षेसाठी पदवी असणं गरजेचं आहे. सर मला 30% काय प्रॉब्लेम नाही तरी चालतं, 40%, 50%, 60%, 80%, 90% कशाला पण असू द्या, तुम्हाला सगळ्या पद्धतीने फक्त पदवी तुम्ही पास झाले पाहिजे. तुमची पदवी नसेल तर या परीक्षेला तुम्हाला अटेम्प्ट करता येत नाही. आणि त्यामुळे हे पदवीचे किंवा हे ग्रॅज्युएशनचे जे 3-4 वर्ष आहेत ते माझ्या सांगण्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने योग्य पद्धतीने त्याचा वापर करणं गरजेचं आहे. जर आपण जर पाहिलं तर खूप मुलं चुकीच्या मार्गाला याच कालखंडामध्ये लागतात. पण त्यांची एनर्जी जर योग्य दिशेने लागत राहिली, ते जर पुस्तकं वाचत राहिली तर त्यांना एज्युकेटेड होतात. आणि मी तुम्हाला सांगतो या परीक्षेचा अभ्यास जर तुम्ही करत असाल तर तुमच्या ग्रॅज्युएशनला सुद्धा भरपूर मदत होते. कारण या परीक्षेमध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह होतं तुमचं. मग तुम्ही कॉलेजमध्ये चांगले आन्सर लिहू शकतात. तुम्हाला पुस्तक वाचणं तुमचे इम्प्रूव्ह होतात. मग तुम्ही कॉलेजचे पुस्तकं चांगले वाचू शकतात. म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमची जी तयारी आहे ती चांगल्या पद्धतीने तयारी तुमची होत राहते. त्याच्यानंतर आर्ट्स शाखेचे काही फायदे ह्यामध्ये आपल्याला दिसून येतात. कारण BA चे जे विषय आहेत ज्याला आपण इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तर आर्ट्स शाखेला थोडासा या विषयांची ओळख असते आणि म्हणून या परीक्षेमध्ये थेट त्यांचा आपल्याला यूज झालेला दिसून येतो. आणि त्यामुळे लक्षात घ्यायचंय की जर तुम्ही BA MA असाल किंवा BA च्या कोर्सला जात असाल तर तेच ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट आहे, हे आपल्याला तिथे जास्त त्यांचा प्रभाव दिसतो. आता आर्ट्स वाल्यांना हा फायदा आहे, पण जे विद्यार्थी सायन्सचे आहेत त्यांना सायन्सचा फायदा होतो. कारण इथे आर्ट्सचे विद्यार्थी सायन्स वाचत नाही, त्यांना सायन्स थोडंसं जास्त अवघड जातं. तर प्रत्येक ग्रॅज्युएशनचं प्रत्येक गोष्टीचा इथे कुठेतरी फायदा किंवा तोटा आहे. मात्र इथे सगळेच विद्यार्थी अटेम्प्ट करतात, त्यामुळे इथे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह असणं किंवा तुम्हाला तुमचं सिलेबस कव्हर करणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर परीक्षेची तयारी कशी करावी त्याला आपण सुरुवात करूया. तयारीची सर्वात पहिली पायरी म्हणजे फाउंडेशन मजबूत झाला पाहिजे. फाउंडेशन म्हणजे
फाउंडेशनसाठी सर्वात पहिले मला काय वाचायचंय हे माहित पाहिजे की नाही. काय वाचायचंय. जसं फॉर एक्झाम्पल मी जर एखादा विषय घेतला इतिहास, आणि इतिहास विषय मी जर दुसराच काहीतरी भलतंच वाचत बसलो, जसं फॉर एक्झाम्पल मी वाचत बसलो जगाचा इतिहास, आणि जगाचा इतिहास मी पार 1000 वर्षापूर्वी काय होतं तिथून जर सुरुवात केली, तर परीक्षेसाठी हे वाचणं योग्य आहे का नाही हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून सर्वात पहिले जे तुम्हाला माहीत पाहिजे ते म्हणजे सिलेबस. सिलेबसचं वाचन करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर परीक्षेचा काही सिलेबस वगैरे पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर आहे त्या नंबरवरनं तुम्ही कॉल करून घ्या. तुम्हाला सिलेबस पाठवून देऊ, आणि त्या नंबरवर तुम्ही कॉल व्हॉट्सअप जर केला, तुमची माहिती टाकली, तर तुम्हाला लगेच घरपोच एक PDF तुमच्या व्हॉट्सअपवर येऊन जाईल, किंवा मेलवर कोणत्याही पद्धत, किंवा कॉल जरी केला तरी पण तुम्हाला ती माहिती देऊन टाकू. म्हणजे तुमचं सिलेबस वाचन काय होईल त्याची सुरुवात होईल. त्याच्यानंतर आलेले प्रश्न पाहावे लागतील, कसे आले तर ते समजून द्यावे लागतील, आणि बेसिक फाउंडेशन म्हणजे क्रमिक पुस्तकं जे आपली आहेत, ज्याला आपण बोर्डाची पुस्तकं असं म्हणतो, ती स्टेट बोर्डाची असू शकतात, सेंट्रल बोर्डाची असू शकतात. ही बेसिक पुस्तकं वाचणं फार गरजेचं आहे, कारण यामध्ये आपल्याला 30 ते 40% भाग परीक्षेमध्ये येणारच आहे, आणि त्यामुळे परीक्षेची तयारी करत असताना बेसिक फाउंडेशन करणं गरजेचं आहे. आता जे मुलं 3 वर्षानंतर परीक्षा देणार आहे, या 3 वर्षामध्ये जो पहिला वर्ष आहे, मला असं वाटतं तो पूर्ण फाउंडेशन मध्ये जर त्यांनी दिला तर खूप जबरदस्त अशी त्यांची तयारी होईल. जो मुलगा 1 वर्ष आधी तयारी करतो आणि म्हणतो मला 1 वर्षानंतर परीक्षा द्यायची आहे, त्याला आता 2-3 महिन्यात तो फाउंडेशन करावा लागतो. मग त्याची तयारी कच्ची पक्की होऊन जाते. पण 1 वर्षाची फाउंडेशन तयारी म्हणजे एकदम जबरदस्त तयारी मी म्हणेल. त्याच्यानंतर अभ्यासक्रम जर तुम्हाला एकदा समजला, तर तुम्हाला या अभ्यासक्रमात तुमचा रोडमॅप फिक्स होऊन जातो, की प्रत्येक विषयाला कसं समजून घ्यायचं आहे, कशा पद्धतीने. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, की तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करून घ्या. जो नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा जो नंबर आपल्या माहितीमध्ये तुम्हाला दिसत आहे, त्या नंबरवर तुम्ही काय करू शकता, फोन करून सिलेबसची कॉपी तुमची घेऊन घ्या. त्याच्यानंतर PYQs आपल्याला करणं गरजेचं आहे. मागचे 5 ते 10 वर्ष बघा, ही जी परीक्षा आहे ही परीक्षा प्रोफेशनल पद्धतीने घेतली पाहिजे. प्रोफेशनल पद्धत म्हणजे काय रे? प्रोफेशनल पद्धत म्हणजे ही परीक्षा आपल्याला पास करायची फक्त आणि फक्त पोस्ट काढण्यासाठी. म्हणून या परीक्षेची तयारी आपल्याला तेवढीच करायची आहे, फाउंडेशन तेवढंच करायचंय जेवढं आपल्याला विचारले जाणार आहे. आणि त्याच्यासाठी जो चष्मा आहे, ज्याच्यासाठी जो डायरेक्शन आहे, ते म्हणजे आयोगाचे प्रश्न. हे आयोगाचे प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने ह्याला कंपाईल करून ठेवलेलं आहे. हे कंपायलेशन जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजायला लागतं की काय काय प्रश्न आहेत, कोणकोणते विषय कशी कशी विचारले जातात, आणि मग त्या पद्धतीने तुम्ही तुमची तयारी पुढे पुढे नेऊ शकता. त्याच्यानंतर शालेय पुस्तकं, बेसिक बुक्स वाचणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलं 5वी ते 12वी महाराष्ट्र बोर्डाची पुस्तकं आहेत, NCERT चे पुस्तकं आहेत. बरं, ही पुस्तकं आहेत, सगळ्यांकडे अवेलेबल असतील, बाजारात सगळीकडे मिळतील, पण ही वाचायची कशी हा एक मोठा चॅलेंज आहे. ओके, याचं जे वाचन आहे ते कसं करायचं हा एक मोठा चॅलेंज आहे. आणि हा चॅलेंज जर तुम्ही पार करू शकले तर तुमची तयारी एका वर्षामध्ये फाउंडेशनची चांगली होती. आणि जर तुम्हाला शंका असेल, नाही सर मी वाचत चाललोय की माझ्याकडनं होत नाही, तर तुम्ही काय करू शकता, आता आपल्या फाउंडेशन कोर्सला विचार करू शकता. कारण आपल्या फाउंडेशन कोर्समध्ये हे सगळंच्या सगळं त्यातलंच मी सांगतोय तुम्हाला, की 1 वर्ष पूर्णपणे फाउंडेशनने आपण काय करतोय, मुलांची तयारी करून घेतोय. या शालेय पुस्तक CBSE बोर्डामध्ये जे पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि त्या ज्या कन्सेप्ट आहेत, ज्या कन्सेप्ट लपलेल्या आहेत, ज्या कन्सेप्ट सरळ आहेत, हे सगळंच सगळं डिटेल्ड आपण काय करणार आहोत, तुम्हाला 1 वर्षामध्ये शिकवणार आहोत. पण हे तुम्ही घरी करू शकतात. घरी कदाचित तुम्हाला वेळ लागू शकतो, पण या फाउंडेशन कोर्सला जर तुम्ही एनरोल करायचा विचार केला तर मी म्हणेल की तुमची दिशा चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर परीक्षेचा एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे करंट अफेअर्स. आता सगळ्या पालकांनी थोडंसं एक जर तुम्हाला मी सांगायचं झालं तर आपला जो मुलगा किंवा मुलगी आहे तो न्यूजपेपर कधीच वाचत नाही.
कदाचित आपल्याला कामाच्या वेळामध्ये त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळही नसेल, पण त्यांच्यावर तुम्ही एक बंधन टाकू शकता की त्याला रोज 1 ते 1.5 तास कोणताही घरात येणारा न्यूजपेपर वाचायची सवय टाका. आता तुम्ही परीक्षा देतात नाही देतात तो तुमचा प्रश्न, पण कोणताही नागरिक असो, कोणताही माणूस असो, कोणतीही स्त्री असो, तिला न्यूजपेपर वाचणं गरजेचंच आहे. कारण न्यूजपेपर हे तुम्हाला जगाच्या अवेअरनेस बद्दल काय करत असतं, जागृत ठेवत असतं, कॉन्शियस करत असतं. तुम्हाला चालू घडामोडी एक अत्यंत महत्वाचा भाग या परीक्षेचा आपल्याला दिसून येतो. पूर्व परीक्षा असू द्या, मुख्य परीक्षा असू द्या किंवा मुलाखतीमध्ये जेव्हा अधिकारी तुमच्या समोर बसतात आणि अधिकारी तुम्हाला जगाच्या बद्दल किंवा एखाद्या घटना, जसं फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही पाहिलं तर जगामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराणचं मोठं युद्ध चाललंय आणि युद्ध तुम्हाला योग्य का अयोग्य आणि हे युद्ध योग्य कधी, असा जर तुम्हाला विचार केला तर 90% जनता हे सांगू शकत नाही. मग असं मत प्रकट करायचं जर आपल्याला मुलाखतीत जर भाग पाडलं तर मग आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हे अवेअरनेस असणं गरजेचं आहे. आणि म्हणून करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून तुम्ही वर्तमानपत्र, न्यूजपेपर प्रिपेअर करायचं आहे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा अत्यंत एक महत्वाचा भाग आपल्याला असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोणती वृत्तपत्रे वाचावी, तर मराठीमध्ये लोकसत्ता वाचले जातो, महाराष्ट्र मटा चालतो. इंग्रजीमध्ये पाहिलं तर हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हे 2 लोकप्रिय स्पर्धा परीक्षा मुलांचे फेवरेट न्यूजपेपर आहेत. त्यामध्ये हिंदू आणि इथे लोकसत्ता हा एक टॉप प्रायोरिटी मुलांची असते. तर या न्यूजपेपरला तुम्ही काय करा, वाचन सुरुवात करा. हा तुमच्या परीक्षेला चालू करण्याचा एक प्रथम पायरी आहे, हा फर्स्ट फाउंडेशन आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पेपर कसा वाचावा ही सुद्धा एक कला. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या फाउंडेशन कोर्समध्ये काय असतात, सेशन्स असतात, त्यामध्ये तुम्ही नोट्स कसे काढावे हे सांगितलं जातं. संपादकीय एडिटोरियल वाचणं गरजेचं आहे. राष्ट्रीय घडामोडी, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये हे काही पॉइंट्स आहेत, हे दिसले की तुम्हाला वाचायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही काय टाळलं पाहिजे, फार राजकीय गॉसिप जे आहेत, या मंत्र्याने त्या मंत्र्याने काय भांडणं चाललेत, हे अशा गोष्टी आपल्याला विचारले जात नाही. गुन्हेगारी बातम्या फार आपल्याला विचारले जात नाही, या गोष्टी टाळायच्या आहेत. तर बेसिक ओरिएंटेशन म्हणजे आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. तर या गोष्टीची अवेअरनेस आपल्याला या परीक्षेमध्ये चालू करणं किंवा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एकदा फाउंडेशन झालं की मग जो सेकंड इयरचा आपल्याकडे साधारणपणे जो कार्यक्रम असतो त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे रेफरन्स बुक आहेत ते वाचण्यासाठी भाग पाडतो. आता कदाचित इथे तुम्हाला रेफरन्स बुक माहित नसतील, पण तुम्हाला फक्त उदाहरण द्यायला मी काही लिहून आले. जसं पॉलिटीमध्ये एक फार फेमस पुस्तक आहे लक्ष्मीकांत सरांचं, त्याच्यानंतर हिस्ट्रीमध्ये बिपिन चंद्र सरांचं पुस्तक आहे, जॉग्रफीमध्ये जी.सी. लिओंग सरांचं पुस्तक आहे, मलेशियन जॉग्राफर आहे गोचिंग लिओंग. तर या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जे अभ्यास साहित्य आहे, मग याची साहित्याची सुरुवात करावी. मग आपल्या कोर्समध्ये जर तुम्ही आलं तर फर्स्ट इयर फाउंडेशन आणि मग सेकंड इयरमध्ये आपण म्हणूया साधारणपणे या ऍडव्हान्स पुस्तकाकडे विद्यार्थ्यांचा आपण कल नेतो किंवा ते पुस्तकं त्यांना सांगितले जातात. आणि त्याच्यानंतर मग रिव्हिजन एक महत्वाचा टप्पा तिसऱ्या वर्षामध्ये येतो. मग तिसऱ्या वर्षामध्ये रिव्हिजन असतं, नोट्स असतात, ज्या पुस्तकांना आपण वाचन केले त्यांना परत परत वाचणं हे एक कार्यक्रम केला जातो. त्याच्यानंतर उत्तर लेखनाचा एक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आन्सर रायटिंग तुमचे सोडवले जातात, प्रश्नांचं स्वरूप किंवा प्रश्न कसे हँडल करायचे हे तुमचं सांगितले जातं. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये जो अभ्यासक्रम सिलेबस आहे तो खूप मोठा आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक टॉपरचा एक खूप ब्रह्मास्त्र आहे आणि तो म्हणजे शॉर्ट नोट्स तयार केलेले आहेत. कोणताही टॉपर, आता हे तर 100% लागू आहे. जेव्हा पण तुम्ही टॉपर पाहता तेव्हा त्या टॉपरचे शॉर्ट नोट्स असतातच असतात, त्याशिवाय तो परीक्षेला गेलेलाच नाहीये. काहीतरी त्याचे रफ पेजेस असतात, काहीतरी कीवर्डच्या छोट्या छोट्या शब्दांमध्ये जे असतात. तर हे शॉर्ट नोट्स करण्यासाठी सुद्धा आपल्याला भरपूर वेळ मिळतो, कारण साधारणपणे हे नोट्स तयार करायला वेळ लागतो आणि जर आपण सुरुवातच आधी केली तर हळूहळू हळूहळू आपल्याला काय मिळतात, एक स्कोप मिळून जातो. आता माझ्या या फॉर्म्युलाला जर तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर तुम्हाला मी एक सांगतो, काय करा, एक दिवस ना लवकर उठून पहा 4 वाजताच
आणि त्या दिवशी तुमचे कामं पहा, इतका वेळ मिळून जातो तुम्हाला. तुम्हाला वाटतं की आजचा दिवस किती मोठा झाला. का? फक्त अर्ली स्टार्ट केली एक दिवस. तसंच जर परीक्षेला जर जायचं असेल तर अर्ली स्टार्ट केली तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आपण तिसऱ्या वर्षी जेव्हा फाउंडेशन कोर्सच्या तिसऱ्या वर्षी येतो, तर तिसऱ्या वर्षी आपण आन्सर रायटिंगला कसं लिहायचं, दररोज 1-2 प्रश्न लिहून कसं वेळेचं नियोजन करायचं, टाईममध्ये कसा आपलं उत्तर आलं पाहिजे, परफेक्ट आलं पाहिजे, हे ट्रेनिंग तुमची घेतली जाते. लेखनाचा वेग वाढला जातो, विचार स्पष्ट होतात, वाचलेल्या संकल्पना कशा टाकायच्या हे सांगितलं पाहिजे, हे आपल्याला तयारीला महत्त्वपूर्ण होते. तर तसं जर पाहिलं तर 3 वर्षाची एक खूप चांगली तयारी आपली होऊ शकते. पहिला फाउंडेशन, दुसरा बेसिक, दुसरा ॲडव्हान्स लेव्हल आणि तिसरा आन्सर रायटिंग मोर ॲडव्हान्स. आणि मग या तिसऱ्यामध्ये आपल्याकडे जे पण ॲडव्हान्स्ड गोष्टी आहेत ते विद्यार्थ्यांना द्यायला लागतो. जसं वैकल्पिक विषय एखादा तुम्हाला जर घ्यायचा असेल, तो तुम्हाला दिला जाईल. आन्सर रायटिंग दिलं जाईल. तर अशा 3 वर्षाचा एक कंप्लीट फाउंडेशन कोर्स जर तुम्ही केला, कंप्लीट बेसिक कोर्स जर केला, तर तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल. आणि मग शेवटी जी तयारी तुमची केली जाते, ती म्हणजे तुमची पर्सनॅलिटी टेस्टची तयारी, मुलाखतीची तयारी, ज्यामध्ये इंटरव्ह्यूला आवश्यक असणारे जे पण चालू घडामोडी आहेत, ते तुम्हाला सांगितले जातात. ते तुमच्याकडनं त्याचे मत प्रकट करून घेतलं जातं. ग्रुप डिस्कशन असेल, त्याच्यामध्ये आरशासमोर बोलून तुम्ही बोलताना तुमचे हात केवढे हलले पाहिजे, केवढं तुमचं कोणत्या शब्दाला कसं गेलं पाहिजे. जसं शाळेमध्ये आपलं घेतलं जातं ना, एखादं ओरेटर स्किल वगैरे, एखादी आपण म्हणूया स्पीच कॉम्पिटिशन असते. काही मुलं खूप चांगले असतात बोलायला, पण बहुतांश आपण फार बोलत नसतो शाळेमध्ये. पण इथे मुलाखत तर द्यायचीच आहे. मग मुलाखतीच्या आधी तुम्ही कसं बोलावं याची तयारी करणं सुद्धा गरजेचं आहे. हे एक कम्युनिकेशन स्किल तुमचं तयार करून घेतलं जातं. लक्षात घ्या, कॉलेज आणि अभ्यास संतुलन जर तुम्ही पदवीमध्ये दिलं, रोज 3 ते 4 तासाचा अभ्यास जर दिला, तुमचा वीकेंड शनिवार, रविवार वाया न घालवता जर तुम्ही अभ्यासाचा वेळ जर वाढवला, तर तुम्हाला लवकरच काहीतरी तुमच्या करिअरला एक खूप सुंदर सुरुवात होईल. आय-ए-एस, आय-पी-एस, डेप्युटी कलेक्टर आणि डी-वाय-एस-पी होणं, मी म्हणतो खूप मुलांचं स्वप्न आहे, पण साकारण्याची ताकद फार कमी मुलांमध्ये आहे. जर तुम्ही निश्चय केलाच असेल, तर निश्चय करायला तुम्ही ॲक्शन घेतलीच पाहिजे. तुम्हाला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, तर सोशल मीडियाचा वापर तुम्ही टाळायचा आहे. ज्या गोष्टी आपला वेळ घालवतात, Instagram, Facebook किंवा इतर काही असतील, YouTube या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण त्याचा वापर योग्य झाला तर. जर आपण खूप चुकीच्या मार्गाने खूप वेळ जर वाया घातला, तर या गोष्टी आपल्या भरपूर वेळ वाया घालवतील. एक गोष्ट ही तुम्ही थोडक्यात लक्षात घेऊन घ्या. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुद्धा तुम्हाला सांभाळायचे, कारण आता स्पर्धा परीक्षेला जर तुम्ही पाहिली, तर 1, 2, 3 आणि तिसऱ्या वर्षामध्ये जेव्हा तुम्ही परीक्षा देतात, तेव्हा तो परीक्षेचा 10 महिन्याचा कालावधी, म्हणजे असा 1 ते 2 किंवा 2 ते 3 वर्ष जर तुम्ही या परीक्षेला देत असाल, तर एक मॅरेथॉनच आहे ही. आणि या मॅरेथॉनमध्ये तुम्हाला दररोज व्यायाम करणं किंवा चांगली झोप असणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं नाही, तोपर्यंत तुम्ही या सोसायटीमध्ये एक्सेप्शनल काहीच अचीव्ह करू शकत नाही. तुम्ही पहा, कोणता आय-ए-एस, कोणता आय-पी-एस, कोणता डेप्युटी कलेक्टर, कोणते डी-वाय-एस-पी तुम्हाला रस्त्यावर फिरताना दिसतात. रस्त्यावर तर सामान्य लोकं फिरतात. बसमध्ये तर सामान्य लोकं जातात. ही लोकं एक्सेप्शन्स आहेत. ही लोकं गाड्यांमधनं फिरतात, कारण ती देशासाठी एक महत्त्वाची संपत्ती आहे. ती ट्रेंड लोकं आहेत, डिसिजन मेकर आहेत. सगळे निर्णय ते घेण्याचं क्षमता ठेवतात आणि तुम्ही जर स्वतःला त्या पोझिशनमध्ये जर इमॅजिन करत असाल, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयारी करावीच लागेल. आणि म्हणून तुम्हाला हे जर यश पाहिजे असेल, तर त्याला एक 3 किंवा ट्रिनिटी फॉर्म्युला आहे. यशाची त्रिसूत्री जर तुम्हाला सांगायची झाली, तर या परीक्षेसाठी पहिल्यांदा लागतं सातत्य, कन्सिस्टन्सी. हे सातत्य तुम्ही ठेवू शकतात. तुमच्याकडनं होत नसेल, तर तुम्ही आपल्या संस्थेची मदत घेऊ शकतात. त्याच्यानंतर पेशन्स, संयम बाळगावा लागेल तुम्हाला आणि योग्य दिशेने काय करावं लागेल, पुढे जावं लागेल. या 3 फॉर्म्युलाने जर तुम्ही पुढे गेले, तर तुम्ही काय करू शकतात, तुमच्या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने तुमचं यश तुम्हाला यश मिळू शकते. आणि म्हणून या 3 फॉर्म्युला किंवा या 3 गोष्टींवर तुम्ही काम करा.
आता या तिन्ही गोष्टींवर जर तुम्हाला काम करायचं असेल आणि जर तुम्ही निश्चय केला असेल की नाही सर मला UPSC आणि MPSC ची परीक्षा द्यायची असेल, पहिलं वर्ष फाउंडेशनचं, सेकंड वर्ष ॲडव्हान्स स्टडीजचं आणि थर्ड वर्ष तुमचा उत्तर लेखन आणि इंटरव्ह्यू स्किल्स अशा 3 वर्ष सर मी तयारी करायला तयार आहे, तर तुमची निवड एका उपक्रमासाठी होऊ शकते आणि ती म्हणजे निर्माण बॅच. निर्माण बॅच हा असाच एक फाउंडेशन कोर्स आहे जो MPSC राज्य सेवा आणि UPSCच्या परीक्षेसाठी आपण सुरुवात करणार आहोत 6 एप्रिल 2026. ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला 10वी, 11वी, 12वी जे मुलं इच्छुक आहे हे सगळेच्या सगळे मुलं 3 वर्ष या प्रोग्रामसाठी एनरोल होऊन तुम्ही या प्रोग्राम थ्रू आपली चांगली तयारी करून घ्या. लक्षात घ्या, हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम 3 वर्षाचा आहे आणि या 3 वर्षामध्ये आम्ही एक पूर्णपणे तुमचा रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास करून तुम्हाला लवकरात लवकर अधिकारी कसं होईल याची तयारी आपण करत असतो. निर्माण बॅचमध्ये 3 इयर्सचा जो प्रोग्राम आहे त्या फर्स्ट इयरमध्ये फाउंडेशन, सेकंड इयरमध्ये ॲडव्हान्स्ड स्टडीज आणि थर्ड इयरमध्ये आन्सर रायटिंग आणि इंटरव्ह्यू स्किल्स अशा 3 वर्षामध्ये एक डिटेल्ड असा अभ्यासक्रम पूर्ण कव्हर केला जातो. हा एक कंप्लीट अशी बॅच आहे. या बॅचमध्ये तुम्ही क्लासमध्ये असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांशी कॉम्पीट करतात. या कोर्समध्ये तुम्हाला डिटेल नोट्स दिले जातात. यामध्ये तुम्हाला साधारणपणे कोणती पुस्तकं वाचायची आणि केवढी वाचावी हे सगळं सांगितलं जातं. एखादा मुलगा जेव्हा निर्माण बॅचसाठी येतो तेव्हा त्या मुलाला आम्हाला सांगता येतं की तू कसा प्रोसीड कर, काय वाच, कुठे जा, काय रीड कर. आपल्याकडे लायब्ररीमध्ये त्या मुलांकडे साधारणपणे जो पण कामकाजीचा वेळ आहे तोपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. जो रात्री झोपायला गेला तेव्हाच तो फक्त आपल्या नजरेसमोर न निघून जातो, पण या निर्माण बॅच थ्रू त्याला पूर्ण कंप्लीट आपण म्हणूया सिलेबस कव्हर करून परीक्षेसाठी तयार केलं जातं. ही जी निर्माण बॅच आहे ही 6 एप्रिल 2026 पासून होणार आहे. ही बोथ मोडमध्ये ऑनलाईन पण असेल आणि ऑफलाईन, आणि ही दोन्ही लँग्वेजमध्ये मराठी आणि इंग्लिश मीडियममध्ये असेल. तुम्हाला जर या बॅचबद्दल माहिती पाहिजे असेल तर हा नंबर आहे 7887992834 किंवा 9975806127. तर तुम्ही या फोनला काय करा, व्हॉट्सअप करा किंवा कॉल करून घ्या. तुम्हाला निर्माणची सगळीच्या सगळी डिटेल सांगितले जातील. त्याच्याच बरोबर तुमचे इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम काय आहे हे सगळंच्या सगळं या फोनला तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्याच्याबद्दल सांगून घ्या. लक्षात घ्या मित्रांनो, 12वी नंतरची जी तयारी असेल ती खूप चांगल्या आणि योग्य पद्धतीने होऊ शकते. ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष हे खूप वेळ न घालवता योग्य दिशेला जर तुम्ही टाकले तर इतर लोक जेव्हा विचार करतील आता काय केलं पाहिजे तोपर्यंत तुमचं करिअर फिक्स असेल. आणि जर लवकर तुमची अधिकारी म्हणून निवड झाली तर तुम्हाला चांगलं एक प्रशासकीय आयुष्य मिळतं, तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये काम करायची संधी मिळते आणि अधिकाधिक उंच स्तरावर तुम्हाला जाण्याची सुद्धा संधी मिळते. तर या निर्माण बॅचचा तुम्ही विचार डेफिनेटली करा. तुम्हाला कोणत्याही जर अडचण असेल तर तुम्ही या नंबरला जो तुमच्या समोर आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्सला जो दिसतोय या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्या सगळ्या शंका परत विचारून घ्या आणि निर्माण बॅचचा डेफिनेटली विचार करा. तर थँक्यू मित्रांनो.